युक्तिवादात आज सर्वोच्च न्यायालयातल्या सुनावणीमध्ये धनुष्यबाण चिन्ह तातडीने गोठवलं पाहिजे अशी कपिल सिब्बलांनी मोठी मागणी केली आहे। शिवसेना ठाकरेंचाच पक्ष आहे, चिन्हाचे फायदे शिंदेंनी घेतले असा जोरदार युक्तिवाद कपिल सिब्बलांनी आज न्यायालयामध्ये केला। आम्ही शिस्तभंगाची कारवाई करू शकतो का असा प्रतिप्रश्न पुढे न्यायमूर्ती बागचींनी आज सुनावणी दरम्यान शेवटी विचारलेला होता। बंडखोरांकडे पक्षाची रचना नव्हती, केवळ विधिमंडळ पक्ष असल्याचं देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला। तसंच 2018ची घटना जोडणं ही वकिलांची चूक आहे असं योगेश कदमांनी सांगितल्याचं सुद्धा म्हटलं। अपात्रतेचा धोका असणारा आमदार मीच मूळ पक्ष असं म्हणू शकत नाही असा सुद्धा युक्तिवाद आज करण्यात आलेला आहे। विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष असं सांगून कारवाई टाळता येत नाही अशा पद्धतीचा युक्तिवाद ठाकरेंच्या वतीने करण्यात आला। आता आम्ही शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का असा प्रतिप्रश्न मात्र नंतर न्यायालयाने विचारलेला आहे। 2014 ते 18 दरम्यानच्या निवडणुका ठाकरेंच्या नेतृत्वात झाल्या, 2019ची निवडणूकही ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झाली असं देवदत्त पटनाईक यांनी यावरती म्हटलं। देवदत्त कामत यांनी यावरती म्हटलं। मीच पक्षाचा नेता असा 2022 मध्ये अचानक शिंदेंचा दावा असल्याचा सुद्धा युक्तिवाद कामतांनी आज केलेला आहे। पक्षात वादाचे प्रसंग आल्यास ते आधी पक्षांतर्गत सोडवायला हवेत। आणि आपल्यासोबत या क्षणी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। नरेशजी, आपला एबीपी माझामध्ये स्वागत आहे। आज कपिल सिब्बलांनी सर्वोच्च न्यायालयासमोर शिवसेनेचं पक्ष आणि चिन्ह गोठवण्यात यावं अशी मागणी केलेली आहे, कारण एकंदरीतच आम्हाला जर ते मिळत नसेल तर शिंदेंना त्याचा फायदा होऊ नये अशा पद्धतीचा यामागे युक्तिवाद होता। आपली यावर प्रतिक्रिया? बघा, यावरून जो पक्ष, जे चिन्ह हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं हे चिन्ह होतं आणि खूप मेहनतीने जो पक्ष उभा केला, आज चिन्ह गोठवण्याची भाषा करतात। उद्या शिवसेना हे नाव गोठवण्याची भाषा ही मंडळी करणार आहेत। त्यांना बाळासाहेबांचा पक्ष, बाळासाहेबांची निशाणी ही संपवायची आहे आणि काँग्रेस बरोबर जाऊन बसायचं आहे। याकरता ह्या सर्व गोष्टी युबीटीकडनं होत आहेत। पण कुठेतरी तुम्हाला एक निर्वाणीचा अशा पद्धतीचा किंवा एक शेवटचा उपाय म्हणून अशा पद्धतीचा युक्तिवाद करण्यात आला असं नाही वाटत आहे? हे बघा, मुळात जी उद्धव ठाकरे यांची जी वाटचाल होती, जो पक्ष बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या भूमिकेवरती निर्माण केला आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये कायम आमचा पक्ष असेल, उद्या वेळ आली तर आम्ही काँग्रेस बरोबर जाण्याची वेळ आली तर आम्ही आमचं दुकान बंद करू, आमचा पक्ष बंद करू, ही बाळासाहेबांची भावना होती। परंतु केवळ खुर्ची करता काँग्रेसच्या सोबत जाऊन बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांच्या पक्षाचे जो काही तत्व होतं हे यावेळी विसरलेले आहेत। आज ही मागणी करतात चिन्ह गोठवा, उद्याची मागणी असणार आहे की शिवसेना हे नावच गोठवा, शिवसेना नाव कुणालाच देऊ नका, अशा पद्धतीची मागणी ही मंडळी करणार आहेत। आणि बाळासाहेबांना आज किती यातना झाल्या असतील, खरोखरच बाळासाहेब जर वरून स्वर्गातून जर ही सुनावणी ऐकत असतील तर नक्कीच त्यांना वाईट वाटलं असेल। धन्यवाद आपण आमच्याशी संवाद साधल्याबद्दल।